तनिष्क आहे. म्हणजेच काय, आता बेस्ट वर्सेस बेस्ट सामना सुरू झालाय. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आपण बघतोय. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय सुजित वाडकर. एक चांगला गोलंदाज आहे. बघायला गेलं तर छोटासा रनर अप. ओहो, पहिला चेंडू, चेंडूवर हवाई सफर, चेंडूला पाठवलाय. पंचांचा दोन्ही हात वरती, म्हणजे चेंडू जातोय षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा दाखवून दिले आपला कारनामा. आदित्य याच्या बॅटमधून आलाय. लाजवाब षटकार. कौतुक करावं लागेल, कारण पहिला चेंडू बघायला गेलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सेवाग हा असा खेळाडू आहे जो पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्यानंतर ते धाडस बऱ्याच खेळाडूंनी केलं नाही. त्याच्यानंतर आदित्यने केलंय. त्याच्यानंतर हलक्या हाताने खेळला. डी मधून प्रोटेक्शन येते जरूर, आणि एक धाव मात्र घेतली जरूर. एका धाबेनं इथं स्ट्राईक रोटेट केला. हे आहे एका चांगल्या खेळाडूचे लक्षण, आणि तेच आधी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कारण पहिल्या चेंडूवर बघायला तर हाफ ट्रॅकर मिळाला आणि त्याच्यावरती षटकार आला, आणि दुसऱ्या चेंडूवर अगदी चांगल्या चेंडूवर सन्मान दिलाय. स्ट्राईक रोटेट केलाय. जबाबदारी दिली तनिष्क याच्यावरती. आता तनिष्क काय करतो हे देखील महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सुजित. ओहो, पुन्हा एकदा हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू जातोय अगदी स्क्वेअर लेगला. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. चांगली सुरुवात मिळाली. चांगला स्टार्टअप जो पाहिजे होता तो मिळालाय. पाया भक्कम बनला गेलाय. इमारत कशी बनते हे देखील महत्वाचं ठरणार आहे. ओहो, यावेळी चेंडू हवेत आहे. फिल्डर खाली आहे का? लांब फिल्डर पासून पडलाय आणि त्याच्याकडून झाली चुकी, कारण चेंडू आला गेलाय आणि त्याच्यावर चेंडू जातोय टप्पा टप्पा. फसवलंय फिल्डरला. चेंडू जातोय चौकारला. 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पोचली, ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. 3-13 आतापर्यंत तरी केले गेलेत. या गोलंदाजावरती कडवा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार, एक चौकार आलाय. इथं मात्र हे जो चौकार गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हलगर्जीपणामुळे, आणि नक्कीच याचा परिणाम गोलंदाजाला भोगावा लागलाय. 4 धावा त्याच्या खात्यावरती पडला. त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा पण ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू गेलाय. इथं बघायला गेलं तर लॉंग ऑफचा फिल्डर आलाय चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धावेने स्ट्राईक रोटेट. 14 धावा धावफलकावरती. आदित्य आणि तनिष्क अतिशय चांगली नियंत्रित फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आता शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू सुजित वाडकर यांचा सज्ज होत आहेत. बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी होती. ओ, हाफ ट्रॅकर चेंडूवर हवाई सफर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळलाय. बघितलं चेंडू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर खिळवून ठेवली आणि त्याच्यानंतर चेंडूला पुल केलाय. चेंडू पाठवलाय षटकारांसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये नाही म्हणता 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे जो स्टार्ट मिळालाय, पाया जो आहे तो भक्कम केलाय. तो इमारत कशी होते हे देखील महत्वाचं आहे. काही वेळा काय होतं की तुमचा पाया भक्कम असतो, परंतु काही वेळा वरची इमारत कच्ची होते. परंतु इथं गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज पार्थ याच्याकडे जबाबदारी दिली. हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू डीप मधून प्रोटेक्शन देतोय खेळाडू जरूर. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावेनं संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचली गेली. एका चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजेच वटार संघ. अगदी जसं ठरलं होतं तसंच हे सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पार्थ याचा पुढचा चेंडू. ओहो, ऑन साईडला हवाई. पुन्हा एकदा सफर. चेंडू जातोय षटकार. जर तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा परिणाम अशाच पद्धतीने भोगावा लागेल. 27 धावा धावफलकावर आहेत. बघायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर खिळवून आदित्य आपला कारनामा दाखवतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 19 धावांची लूट केली. पुढचा चेंडू
पार्थ याचा यॉर्कर, यॉर्करचा मारा केलाय जरूर, अगदी फ्लिक केलाय चेंडू आणि चेंडू जात आहे फाईन लेगला एका धावेसाठी. एका धावेनं चेंडू 28 धावा धावफलकावरती आहेत. ही गरज होती संघाला जरा थोड्याशा धावा रोखण्याची, परंतु हा चेंडू धावा रोखणारा असा ठरलाय. पुढचा चेंडू पार्थ याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये थोडीशी मिस बिल्डिंग झाली जरूर. बघा डीप मिडॉचा फिल्डर चेंडूवरती येईपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी झालं. एका धावेने संघाची धावसंख्या 29, अर्थातच 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना पार्थ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पुढचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा, यावेळी केलाय फुल, चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. फटकेबाजी लाजवाब करतोय. बघा शेवटच्या क्षणावरती बॅट ओपन केली, ऑन साइडला टर्न झाला आणि त्यानंतर शाळेच्या ठिकाणी अगदी रसिक प्रेक्षकांमध्ये चेंडू भिरकावला गेलाय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. विके स्पोर्ट्स वाटाचा संघ हुकूमत गाजवताना मैदानावरती आणि हे मैदान त्यांचं आहे, हक्क त्यांचा आहे. याच दरम्यान पंचायतीकडून वाईटचा इशारा, होम ग्राउंडचा फायदा काय असतो हे दाखवतायत हे 2 सलामीचे बॅटर. एका साईडला आदित्य, दुसऱ्या साईडला तनिष्क. आतापर्यंत जर आदित्यचा विचार केला तर चांगली फलंदाजी, परंतु तनिष्क भी कुछ कम नाही. हा पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा षटकार. वैशिष्ट्य ठरलं गेलंय, 2 षटकांचा खेळ झाला, 42 धावा धावफलकावरती आहेत. आणि जर विचार केला आजच्या दिवसाचा तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा या मॅच मध्ये या इनिंग मध्ये झाल्या गेल्यात, कारण या 2 फलंदाजांनी आक्रमक पवित्रा दाखवला गेलाय. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये एकही डॉट चेंडू खेळलेला नाहीये. कोडोली संघ थोडासा बॅकफुटवर केलाय, थोडासा विचार करायला लावलाय, नक्कीच गोलंदाजावर प्रहार झालाय. आदित्य आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला तनिष्क आपलं कारनामा दाखवताना दिसत आहेत. एका साईडला 6 मध्ये 21, दुसऱ्या साईडला 6 मध्ये 20, दोघांच्या मध्ये तब्बल गोलंदाजी ट्रॅकवरती राजू आलाय आणि राजूच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार झालाय जरूर. चेंडू जातोय अगदी डिक्रेल झोनच्या दिशेनं, काय यस 2 धावांसाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पोचली गेली 44 या आकड्यावरती. 4-4 पर विदाउट लॉस. चांगली धावसंख्या, एक चांगली धावसंख्या उभारली गेली. राजू पुन्हा एकदा हो केलाय फुल, सक्सेसफुल षटकार. हा चांगला चेंडू, बऱ्याच वेळानंतर पहिला चेंडू बघायला गेला तर डॉट आला होता, परंतु तो चेंडू देखील एका धावेसाठी मागे डिक्रेल झोन मध्ये जातोय. आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागलं गेले. 51 धावा धावफलकावरती आहेत. एका चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचताना पाहायला मिळतोय तो वठारचा विकी स्पोर्ट्स संघ. हो पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त फटका जरूर होता, परंतु डी मधून प्रोटेक्शन देतो. मिड विकेटला फिल्डर आहे. एकच धाव मिळेल, एका धावेवरती समाधान मिळतंय, मानावं लागतंय. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडू या ओव्हर मधले झालेत. 52 धावा धावफलकावरती आहेत. जर या षटकाचा विचार केला तर एक षटकार जर सोडला तर आतापर्यंत रोखून थोडंसं ठेवण्यात यशस्वी झालाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय राजू आणि राजूचा हा चांगला चेंडू बघायला गेला तर अगदी वेगानं फसवलं गेलंय. थोडासा पहिला डॉट चेंडू या इनिंग मध्ये आपण पाहायला मिळतोय तो राजू याच्याकडून आला गेलाय. आणि हे खास वैशिष्ट्य आमचे मित्र आणि ज्यांच्या माध्यमातून आकडेमोडीचा खेळ होतो त्याचं बेडे सर आम्हाला सांगतायत की हा पहिला चेंडू आहे जो तो डॉट चेंडू आहे आणि कौतुक आहे, कौतुक करावं लागेल. बघा नजर किती आहे त्यांची. याच दरम्यान मोठा
हातोडा शॉट डी मधून प्रोटेक्शन मिळतंय जरूर. एक धाव आली, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे या पुढच्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच काय 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 53 रन 53 धावा धावफलकावरती. शेवटचे षटक जबाबदारी दिली गेली. विकी ओहो हाफ चेंडू होता जरूर. बघायला गेला तर थपडा शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु इथं डिक्रेल झोन मध्ये चेंडू जातोय एका धावांसाठी. कौतुक करावं लागेल या दोन फलंदाजाचं. एका साईडला आदित्य आणि तनिष्क 10 मध्ये आदित्यनं बनवल्यात 31 धावा, दुसऱ्या साईडला तनिष्क 9 मध्ये 22 धावांची खेळी केली गेली. आता वेग थोडंसं बघायला गेलं तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट होतं हे देखील महत्त्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती विकी पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा हा चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. थोडासा शॉर्ट पिच जरूर ठेवला होता, परंतु तनिष्क याला थोडासा न समजलेला चेंडू जातोय. डॉट म्हणजेच ही ओव्हर जर बघायला विचार केले तर पहिला चेंडू होता त्याच्यामध्ये डिक्रील धावा आली होती. आताचा चेंडू डॉट आलाय म्हणजे त्यांनी विकी आणि नक्कीच थोडासा बदल केलाय. कोडोली संघाच्या आशा पल्लवी ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. हा डेथ बॉल आपल्या पंचांनी घोषित केला गेलाय, म्हणजेच हा चेंडू पुन्हा परत टाकावा लागेल. आतापर्यंत चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आणि त्याच्यानंतर 54 धावा धावफलकावरती आहेत. हे पुढचे 4 चेंडू सांगून जातील किती धावांचा टार्गेट ठेवेल. याच दरम्यान मोठा फटका खेळला गेलाय. चेंडूला हवाई सफर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी पॉइंटच्या फिल्डरला बीट करून षटकार. काय फटका खेळलाय. बघायला गेलं तर असे फटका सेहवाग आणि सचिन याच्या बॅटमधून येत आहेत आणि तोच फटका इथं खेळला गेलाय. अगदी हवाई सफर आणि त्याच्यावरती चेंडू पाठवलाय 6 धावांसाठी. या 6 धावेने संघांची धावसंख्या 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. थोडंसं विकी देखील मागण्या ठरताना दिसतोय. प्रत्येक गोलंदाजाला षटकार चौकार आहेत. याच दरम्यान मोठा फटका आणि इथं फिल्डरच्या मस्तकावर दिलाय दस्तक. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. गोलंदाजी बघायला गेलं तर प्रयत्न चांगले केले जातात, परंतु इथं बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 66 धावा धावफलकावरती आहेत. वेग वाढलाय, धावांची गती वाढली आणि तनिष्क मात्र ऑन फायर झालाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तनिष्क ज्याच्यासाठी पाठवला होते ती कामगिरी फत्ते करतोय. होम ग्राउंडवर आपली हुकूमत, आपला दबदबा, आपली चर्चा या ठिकाणी ठेवताना दिसतोय. सातत्य, त्याचबरोबर आपल्या खेळीचा प्रभाव या ठिकाणी मांडताना. विकी याचा पुढचा चेंडू या साईडला, यावेळी ऑन साईडला केलाय टर्न, केलाय फुल सक्सेसफुल. पंचांच्या दोन्ही हातांना वरती करण्यास भाग पाडलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावा नक्कीच झोंबल्यात, कारण विकी याच्या हॅट्रिक विकीला केली. म्हणजेच काय बॅक टू बॅक 3 षटकार लगावण्यात यशस्वी झालाय तनिष्क आणि वैयक्तिक 40 धावांची खेळी करतोय. शेवटचा चेंडू अद्याप बाकी आहे. हा देखील शॉर्ट पिच चेंडू, याच्या वकील देखील हवाई फायर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी. 7 धावांना इनिंगला लागलाय ब्रेक आणि सलग बघायला गेला तर चौथा षटकार इथं लगावला गेलाय. 78 धावा धावफलकावरती. कोडोली संघाला विजयासाठी कराव्या लागतील 79 धावा. बघूया 24 चेंडू मध्ये 79 धावांचं टार्गेट कसं होतंय कंप्लीट. आणि कौतुक करावं लागेल 2 फलंदाजाचा, तनिष्क आणि आदित्य याना लाजवाब आणि जबरदस्त बॅटिंगच्या जोरावरती संघाच्या धावसंख्या 78 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि 79 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय.
ओपन क्रिकेटसाठी प्रसिद्ध असणं वाटारगाव आणि या वाटारगावातील आपण अश्वभाई स्पोर्ट्स आयोजित ABS बॉईज चषक 2026 आपण थरार बघतोय. अगोदरी बघायला गेले तर प्रत्येक चेंडूला सूर्याच्या वरती म्हणजेच सूर्याच्या दिशेनं पाठवण्यात यशस्वी झाले. तब्बल या इनिंगला 10 षटकारांची आतिषबाजी, म्हणजे जरी पाऊस नसला तरी धावांचा पाऊस म्हणजे षटकारांचा पाऊस नक्कीच पडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. विकेट स्पोर्ट्स वटार संघाकडून अगदी आदित्य आणि तनिष्क या जोडगडीनं अगदी चांगला कारनामा केला आणि त्याच्यानंतर 78 धावा धावफलकावरती ठेवल्यात. परंतु कोडोलीचा संघ देखील एक चांगला संघ म्हणून सध्याच्या घडीला नावारूपास आला आणि त्यांची बॅटिंग देखील जबरदस्त आहे. परंतु 78 धावा थोडंसं मोठं टार्गेट आहे, ती घेऊन कशा पद्धतीनं सकारात्मक विचार घेऊन मैदानात उतरतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. चला सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं कोडोली संघ आपल्याला विनंती असेल. कोडोली स्पोर्ट्स संघाचे अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू कृपया इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत बघायला गेलं तर बऱ्याच टुर्नामेंट खेळल्या गेल्या. त्या टुर्नामेंटमध्ये या मैदानावरती सातत्यानं ओपन टुर्नामेंट भरवले जाणारे हे गाव आहे आणि जगभरातील अनेक नामवंत खेळाडू, ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेट असेल, रबल बॉल क्रिकेट असेल, ते गाजवले ते खेळाडू या मैदानावरती नक्कीच आपले नाव देखील या मैदानावरती कोरून गेलेत. अगदी तसंच वातावरण देखील आज आणि उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटर कोण आहे? राजू आणि पार्थ ना. ज्या खेळाडूकडून आता अपेक्षा आहे ते राजू आणि पार्थ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय. पहिला चेंडू बघायला गेला तर गॅप आहे. फिल्डर आला डीप मधून प्रोडक्शन देतोय जरूर त्याच्याकडून पंबल क्षेत्ररक्षण, परंतु सिंगलचं डबल मध्ये झालंय कन्वर्जन. 1 मध्ये दुसरी धाव देखील मिळते फ्री मध्ये. 2 नव्याने संघाचा स्टार्टअप चांगला बनवण्यात यशस्वी झालाय. वीर येणार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. वेगवान गोलंदाज आहे, होम ग्राउंडचा त्याची ओळख आहे आणि त्याच्यावरती हा फुलटॉस चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. जमिनीपासूनचे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. तिसरी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती आहेत. 77 धावा अजून विजयासाठी करायच्या. 76 धावा अजूनही विजयासाठी करायच्यात. विरेनाचा चेंडू ओरपी जरूर होता, परंतु थोडंसं हातामधली जादू त्याच्याची पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणीमध्ये हातामध्ये जादू ती आणि त्याच्या जोरावरती आपण बघायला गेलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागते. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पहिलं षटक आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. त्याच्यामध्ये 78 धावा म्हणजे खूप मोठं टार्गेट होतं जरूर, परंतु आता हे देखील महत्त्वाचं ठरणार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आलेत. अजूनही मोठा पल्ला गाठायचा. मोठा पल्ला मोठं संकट आहे. जोरावरती विरेन आलाय. यावेळी बघायला गेला तर जबरदस्त फटका होता, परंतु त्याच्यावरती डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि याच्यावरती 1 धाव. दुसरी राहण्याचा प्रयत्न पार. राजूला माघारी परतावं लागतंय. झाली चुकी म्हणजेच काय, नजर हटी दुर्घटना घटी. झटका क्रमांक पहिला. दडपण प्रेशर जे काय असतं ते म्हणतो ते आपण हेच असतं. कारण ज्यावेळी तुम्ही मोठ्या धावांचा पाठलाग करता त्यावेळी तुमच्याकडून अशा न कळत चुका होतात आणि ज्यावेळी तुमच्याकडे धावांचा ओघ असतो त्यावेळी तुमचा आत्मविश्वास
वाढवण्यासाठी तुम्हाला त्या धाव्या पुरेस आहेत. म्हणून मैदानाच्या आतमध्ये सकारात्मक ऊर्जा असणं गरजेचं आहे. भलेही आपण हरू, परंतु आपल्यामधला कॉन्फिडन्स जो आहे तो महत्त्वाचा असतो. आणि तो कॉन्फिडन्स आता सध्याच्या घडीला विके स्पोर्ट्स वॉटर संघांच्या खेळाडूंमध्ये आपल्याला बॉडी लँग्वेज देखील आपल्याला पाहायला मिळते. सलामीच्या बॅटर राजू माघारी परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सुजित वाडकर. एक नामवंत खेळाडू आहे. या खेळाडूने देखील याच्यामध्ये क्षमता आहे, याच्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद आता मात्र याच घडीला मोठी करावी लागेल. कारण ताकद तुमची कधी आहे, तुमच्यामध्ये ताकद असून उपयोग नाही, ती तुम्ही एक्झिक्यूट कशी करता हे देखील महत्वाचं आहे. हो, हा फटका मोठा करण्याचा प्रयत्न ऑन साईडला जरूर झाला. बॅटची थोडीशी एज घेऊन चेंडू जातोय लेगथर्डमॅनच्या दिशेनं. अगदी आतमध्ये चेंडू राहण्यात यशस्वी होते. एक धाव मात्र इथे स्ट्राईक रोटेट झाला. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे अश्वमेध वाठार आणि त्याचबरोबर श्री गणेश तासगाव या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओ हो, क्या बात आहे, लाजवाब चेंडू, जबरदस्त विकेट क्रमांक दुसरी. प्रेशरचा परिणाम, झटका क्रमांक दुसरा 6 वरती. झटका क्रमांक 2 माघारी परततोय पार्थ. काय गोलंदाजी केली. कारण बघायला गेलं तर वाटरमध्येच कायम बघायला गेलं तर ओपन टुर्नामेंट का खेळवली जाते याचं कारण बघा. कारण आता आपण बघितलं तर जो गोलंदाज वीरेन गोलंदाज होता त्यानं गोलंदाजी जर बघितली तर आउटस्विंग इनस्विंग त्याच्या हातामध्ये जादू आहे. 2 विकेट घेतल्यात पट्ट्यानं आणि 6 फक्त धावा खर्च केल्यात. ज्यावेळी तुम्ही ओपन टुर्नामेंट खेळताय त्यावेळी त्याचा लाभ कसा होतोय तो हे दाखवणारं मूर्तिमंत उदाहरण आपण युवा खेळाडू वीरेन याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि आत्ता गोलंदाजी ट्रॅकवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज, वेगाचा बादशाह, तेज तरार स्वराज शिवराज आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओहो, फटका आहे लाजवाब. अगदी फिल्डर डीप मधून प्रोटेक्शन देतोय, परंतु याच्या वरती मिळेल ती एक धाव. अब एका दुका नहीं चलेगा, अब मारना होगा चौका या छक्का. कारण बघायला गेलं तर 7 धावा फक्त धावपलकावरती. षटक क्रमांक दुसरं आहे आणि शिवराज जो आहे तो राज करतोय मैदानाच्या आतमध्ये. याच्या अगोदर वीरेन आणि आत्ता शिवराज. राज याच्यावरती झालाय कडा प्रहार आणि ही तर कडा जरी प्रहार झाला असता तर बॉल राहिला आतमध्ये. फटका बसलाय. झटका क्रमांक तिसरा 7 तासगाव संघ आपण टॉस साठी यायचंय कृपया. श्री गणेश तासगाव आपल्यासाठी शेवटचा आणि अंतिमचा पुकार असेल. याच्यानंतर पुकार नाही तर अन्यथा पेनलाइज केलं जाईल याची देखील. श्री गणेश स्पोर्ट्स तासगाव संघ आपल्याला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते घेतला जाणार आहे नाणेफेकीचा कौल. परिस्थिती थोडीशी बेकेट आहे. 3 विकेट नक्कीच गेल्यात. आत्मविश्वास स्वतःचा भरणं गरजेचं आहे. कारण बघायला गेलं तर खूप हलक्यामध्ये घेताना पाहायला मिळतंय. कारण 3 विकेट जरी गेल्यात त्याच्यानंतर वीरेन आणि शिवराजचा जो काय धमाका गोलंदाजांचा आहे तो दबदबा या मैदानावर सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेटचा मारा करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. विनायक आलाय आणि पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झालाय. परंतु थोडंसं बघायला गेलं तर कोडोली स्पोर्ट्स कोडोली संघ थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतोय आपल्याला. कारण आतापर्यंत सुजित वाडकर असतील तर 3 चेंडूमध्ये 2 धावा केल्यात. आत्ताच विनायक आला, त्याने पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली आणि त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्या. 8 धावा धावपलकावरती आहेत.
3 चेंडू शिवराज, 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. या ओव्हरमधला 8 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, हा फटका बघायला गेलं तर मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. डॉट चेंडू शिवराज चांगली गोलंदाजी करतोय. आउट विकेट डाऊन होते इथं. यावरचा जर विचार केला तर 2 विकेट देखील या ओव्हरमध्ये देखील मिळाल्यात. म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट, या ओव्हरमध्ये विकेट. म्हणजेच काय, जशी सलामीची जोडी वटार संघाला ऊर्जा देऊन गेली, त्याचबरोबर ही सलामीची गोलंदाजांची जी स्ट्राईक जोडी आहे तिने देखील आपला कारनामा दाखवायला सुरुवात केलेली आहे. 8 धावा 4 विकेट टोटल गेल्यात. आता थोडंसं बॅकफुटवर नाही तर आता औपचारिकता बाकी ठेवण्याची तयारी दाखवली, कारण मारा कडक होतोय, अगदी तिखट मारा. शेवटचा चेंडू शिवराज याचा, हो हो, यॉर्करचा मारा अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर राहतोय. षटक क्रमांक संपते. दुसरं 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजेच 8 धावा, 4 बाद 8 धावा. आता विजयासाठी धावा कराव्या लागतील. 12 चेंडूमध्ये मोठं टार्गेट 7-1, 71 धावा कराव्या लागतील. बारा चेंडू 71 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती डिक्रेल झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मात्र इथं ठिकाणी मिळते. आता एका धावेनं 2 धावेनं इथं काम चालणार नाही आहे. तुम्हाला मोठी पटकेबाजी करावी लागणार आहे. 11 चेंडूमध्ये 70 धावा अजूनही लागत आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्येक चेंडूवर जरी षटकार मारला तरी विजय होण्याची शक्यता जी आहे ती आता मावळतीला जाताना दिसते, कारण मोठी धावसंख्या आहे. 78 रनांचा पाठलाग करायचा होता. 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 विकेट मात्र पॅव्हिलियनचा रस्ता पकडला गेलाय आणि इथं विनायक पुन्हा एकदा सज्ज होत आहे. बरकत शेख यांचा पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी या संघाकडे आहे, कारण पहिलं जर 2 गोलंदाज आहेत त्यांनी जे प्रेशर टाकले, एका साईडला वीरेन, दुसऱ्या साईडला शिवराज, आणि त्याच्यानंतर आत्ता आपण बरकत शेख यांना बघतो. एक जादूचा फिरकीचा जादूगर म्हणून त्यांच्याकडे आपण देखील बघतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी स्विंग चेंडू केलाय आणि त्याच्यावरती बीट झालाय आणि त्याच्यानंतर विकेट देखील गमावले गेली आणि माघारी परततोय तो विनायक. झटका क्रमांक 5वा बसलाय. आता थोडंसं बघायला गेलं तर कोडोली संघ अगदी बॅकफुटवर पोहोचलाय, परंतु विजयाचं जे काही आशा उरल्या सुरल्या होत्या त्या देखील आपल्याला लांब राहताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर नाव प्लीज सांगा. सौरभ आलाय न्यू बॅटर, परंतु फटकेबाजी कसं करतो हे देखील महत्वाचं आहे. तळपत्या उन्हामध्ये नक्कीच खेळाडूंनी देखील काळजी घ्यायची. आपण वारंवार पाणी प्यायचं आहे, कारण पाण्याचा साठा जो आहे शरीरामधला तो देखील आपण मजबूत करायचा आपल्याला विनंती असणार आहे. 9 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना षटक क्रमांक 3. पुढचा चेंडू बरकत याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु सौरभ इथं बॅकफुटवर जाऊन मोठा पंच करतोय. तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेलाय. आणखीन एक डॉट चेंडू आलाय. म्हणजेच आता 3 चेंडू या ओव्हरमधले अजूनही बाकी आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही डबल आकडा गाठायला तयार नाही आहे. ओहो, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील केलाय, परंतु हातामधली जादू जर गोलंदाजाचे बघितले तर नक्कीच डॉट चेंडू देऊन गेले. म्हणजेच काय, प्रत्येक ओव्हर गणित आता समीकरण बदललं गेले. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. वारंवार बीट होताना सौरभ दिसतोय. आता मात्र त्यांनी त्याची बॉडी लँग्वेज देखील सांगून जाते
की हा सामना आता जवळजवळ कोडोली स्पोर्ट्स कोडोली संघाच्या हातातून निसटताना आपल्याला पाहायला मिळतो. विके स्पोर्ट्सचा वठारचा संघ या सामन्यामध्ये आपली हुकूमत गाजवताना. चांगला चेंडू, यावेळी पुन्हा एकदा तो चेंडू आणि याच दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. षटक क्रमांक सलग 4था चेंडू या ठिकाणी डॉट आला आहे. या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर फक्त धाव एक खर्च केली, एक विकेट घेतली आणि त्याच्यानंतर आता संघाची धावसंख्या 3 ओव्हर समाप्तीनंतर 5 बाद 9 धावा. गोलंदाज शेवटच्या षटकाची जबाबदारी गेली. 6 मध्ये 70 धावा अशक्य आणि केवळ अशक्य असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला रणजित सलगर येताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर. डिक्रेल झोनच्या दिशेने चेंडून आपली दिशा वळवली गेली. याच दरम्यान 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आत्ताच काही 2 धावांना डबलचा आकडा धावफलकावरती लागला गेला. 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू 68 धावा म्हणजेच आता हा सामना कोडोली संघाच्या हातातून निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. विके वटार स्पोर्ट्स संघ या सामन्यात देखील विजयी राहताना दिसणार आहे. एक चांगला चेंडू होता, थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्याच्यानंतर एक धाव स्ट्राईक रोटेट झालाय आणि स्ट्राईक रोटेट नंतर आपण बघितलं तर या एका दुःखानं आजी आत्ता मात्र तुमची धावांची जी गती आहे ती फक्त एका दुसऱ्यानं वाढेल, परंतु विजय जो आहे तो तुमच्यापासून लांबच राहणार आहे. आपण बघतोय शेवटचा ओव्हरमध्ये 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओहो, चांगला चेंडू अगदी बघायला गेला तर तेज तरार चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सलग 3रा चेंडू आपण बघतोय चांगल्या पद्धतीने टाकण्यात यशस्वी झालेत रणजित सलगर. एक चांगली गोलंदाजीचा नमुना काय असतो ते दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या जोरावरती आपण बघितलं गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडू बाकी आहेत. 12 धावा धावफलकावरती. 67 धावांची अजूनही गरज आहे, परंतु वेग जेवढा आहे रणजित याच्या गोलंदाजीमध्ये जर विचार केला तर वेगवान गोलंदाज आहे. रबर बॉल क्रिकेट असू दे, टेनिस बॉल क्रिकेट असू दे, या खेळाडूनं सातत्यानं बऱ्याच टुर्नामेंट गाजवले गेलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या खेळाडूनं आपल्या नावाची चर्चा सातत्याने ठेवली गेली आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी देखील त्याच्या हातामध्ये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 66 धावा विजयासाठी करायच्या आहेत, परंतु आता फक्त चेंडू खेळण्याखेरीज कोडोली संघाकडे पर्याय उतरला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धाव्यांना खूप लेट झालाय, परंतु हा षटकार आलाय. खूप वेळानंतर षटकार आलाय. बघायला गेलं तर ह्या इनिंगचा पहिला षटकार असावा आणि हा षटकार नक्कीच या खेळाडूला नवीन ऊर्जा देणारा आहे. परंतु खेळ म्हणलं, क्रिकेट म्हणलं, कुठलाही खेळ म्हणलं की हार जीत आलीच, परंतु हार लढून जे आहे ती झालेली प्रत्येकाला आवडते, परंतु एकतर्फी झाली की थोडंसं टेन्शन येतं नक्कीच. शेवटचा चेंडू आणि याच्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बसलाय आणि याचबरोबर या सामन्यावर पकड म्हणजेच काय विजयाचा शिक्कामोर्तब, विजयाचा मुकुट विके स्पोर्ट्स वटार संघ विजयी झालाय. आणि याच दरम्यान हार्ड लक झालंय नक्कीच कोडोली स्पोर्ट्स कोडोली, परंतु